नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 17 मे 2026 रविवारपासून अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. 15 जून 2026 सोमवारपर्यंत हा जून पवित्र महिना असणार आहे. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित मानला जातो. अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि या काळात केलेली पूजा, जप, दान, उपवास आणि सत्कर्म याचे पुण्य अनेक पटींनी वाढत असते. शास्त्रात असे सांगितले आहे, या महिन्याला मलमास किंवा धोंड्याचा महिना असे म्हटले जाते, कारण या महिन्यात कोणतीही शुभ मंगल कार्ये जसे की विवाह, गृहप्रवेश, मुंज, साखरपुडा किंवा वास्तुशांती केली जात नाही. हा महिना सांसारिक सुखापेक्षा भक्ती, साधना आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. अधिक मासामध्ये भगवान विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल आणि नारायण यांच्या भक्तीला विशेष महत्त्व आहे. या काळात रोज देवपूजा, नामस्मरण आणि सात्विक जीवन जगणे अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासात रोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवाची पूजा करावी. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकावे. भगवान विष्णूंना तुळशी पात्र, फुले, नैवेद्य आणि दीप अर्पण करावा. फक्त काही मिनिटांची ही भक्ती या महिन्यात खूप पुण्य देणारी मानली जाते. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करावा. भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग वाचणे किंवा ऐकणे अत्यंत फलदायी मानले जाते. विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, भागवत कथा, गुरुचरित्र, स्वामी चरित्र, सारामृत किंवा नवनाथ ग्रंथाचे पारायण करणे शुभ मानले जाते. या महिन्यात सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार आणि तामसिक पदार्थ टाळावेत. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान किंवा गोड पदार्थाचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच गायीला चारा, गूळ किंवा पोळी खाऊ घालणे हे देखील महापुण्याचे कार्य मानले जाते. तुळशीची रोज पूजा करावी आणि संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावावा. तसेच अधिक मासामध्ये शक्य असल्यास एकादशी उपवास करावा किंवा आठवड्यातून 1 दिवस उपवास ठेवावा. या काळामध्ये शांत राहणे, राग न करणे, खोटे न बोलणे आणि परनिंदा टाळणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच अधिक मास हा साधनेचा महिना असल्यामुळे मन शांत ठेवून देवभक्तीत वेळ घालवावा. आता जाणून घेऊया या महिन्यात काय करू नये. पहिलं, विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे या महिन्यामध्ये टाळावे. तसेच नवीन वाहन, सोने, महागड्या वस्तू किंवा चैनीच्या वस्तू खरेदी शक्यतो करू नये. कोणाचाही अपमान, वादविवाद किंवा कटू बोलणे टाळावे. तसेच आळस करू नये. रोज थोडा वेळ जरी असला तरी देवाचे नामस्मरण अवश्य करावे. नकारात्मक विचार आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. अधिक मास हा फक्त अतिरिक्त महिना नाही, तर जीवन शुद्ध करण्याची एक सुंदर संधी आहे. श्रद्धा, भक्ती आणि संयमाने केलेली साधना या महिन्यामध्ये विशेष फळ देणारी मानली जाते. मनापासून केलेली छोटी पूजा देखील मोठे पुण्य देऊन जाते. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये शक्य तितकी भक्ती, दान आणि नामस्मरण करा. भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व एक हाईप करायला देखील विसरू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.